शेतकरी नेते आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या 7/12 कोरा पदयात्रेचा 7वा दिवस असून कर्जमाफीच्या मागणीसाठी कडू आणि यांच्यासोबतच्या शेतकऱ्यांनी आज एक अनोखे आंदोलन केले आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यांना काळ्या पट्ट्या बांधून हातात विळा आणि रुमाल घेऊन आंबोडा गावाच्या दिशेने त्यांनी आपला पायी प्रवास सुरू केला। याबाबत प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की सरकारने डोळ्यांवर पट्टी बांधून ठेवली आहे, त्यांचे डोळे उघडण्यासाठी आम्ही प्रतिकात्मक आंदोलन करत आहोत। सरकारला डोळे असून दिसत नाहीये, रोज शेतकरी मरतोय, 2 पाय नसणारे, डोळ्यानं बंद असणारे, मुकबधिरांना सुद्धा 15 महिने झाले पगार नाही। कसे जगावत असेल? फडणवीस साहेबांना वारंवार मेसेज केला, त्यांचं उत्तर होकारार्थी आलं, पण निर्णय काही होत नाहीये। डोळे असून डोळे नसणाऱ्या सरकारच्या विरोधात पट्टी बांधून आंदोलन करतो आहे, तर तुमच्यापेक्षा डोळे नसणारे लोक बरे, त्याला कम से कम सामान्य माणसाबद्दलचं मन आहे आणि मग त्यांचा निषेध म्हणून आपण अपंगाचं प्रतिनिधित्व म्हणून रोज आमचा शेतकरी मरत असताना तुम्हाला दृष्टी कधी येणार आहे? कधी पाहणार आहे त्यांच्याकडे? काल आमच्या अचलपूरला श्रीकृष्णानं आत्महत्या केली आणि मी अन्नत्याग आंदोलन करत होतो तेव्हा रामानं आत्महत्या केली। तुमच्या राज्यामध्ये श्रीकृष्णही सुरक्षित नाही, रामही सुरक्षित नाही झालं। रामाचं मंदिर बांधता आलं पण श्रीकृष्ण आणि रामाची आत्महत्या तुम्हाला थांबवता आली नाही, त्याचा खरं तर निषेध करतो आहे। अंध असून त्याची काय हालअपेष्टा असतं ते आम्ही आता या यात्रेदरम्यान भोगत आहोत, पाहत आहोत का तो दृष्टीहीन असणारा आमचा अंध दिव्यांग कसा जगत असेल, कशी त्याची हालअपेष्टा होत असेल, ही किमान दृष्टी आमच्या सरकारला आली पाहिजे। NTV न्यूज मराठी, यवतमाळ।